जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. चला, एकदाची आपली शिपाई भरतीची आन्सर की आलेली आहे बघा. सगळ्यांनी चेक केलं असेल अशी अपेक्षा करतो. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या प्रश्नाची उत्तरे काय असणार काय नाही, पण तेव्हा सगळ्यांनी म्हणजे त्याला मत की हे उत्तरं नसणार वगैरे. चला आता बघूया आपण कोणत्या प्रश्नाची उत्तरे चेंज झाली किंवा म्हणजे कोणत्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला अपेक्षित नव्हती ती आली व कोणता प्रश्न कॅन्सल झाला आहे आपण ते बघूया. आणि नंतर मी तुम्हाला सांगतो फायनली कट ऑफ किती लागेल आणि कसं होईल बघा. आणि 100% मी तुम्हाला सांगतो जे सांगेल तेच होईल बघा. चला बघा, पहिली गोष्ट आपण बघूया आता कोणता प्रश्न बघा. तर हा प्रश्न बघा, या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना म्हणजे मी सांगितलं होतं सेवाग्राम बघा. तर सगळे मत होते याचं उत्तर वर्धा देणार. काय देणार? तर वर्धा देणार. तर हे बघा, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कुठे आश्रम स्थापन केला हा प्रश्न विचारला होता. सगळे मत हे सेवाग्राम वर्धा जिल्ह्यामध्ये, याचं उत्तर वर्धा. मी म्हटलं होतं सेवाग्राम देणार. आता बघा, पहिली गोष्ट तुम्ही आहे समजा आता पकडून चला बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यातील आहे आणि तुमचा तालुका आहे पकडा लोणार तालुका पकडा तुमचा लोणार. तर तुम्हाला विचारलं तुम्ही कुठले आहे आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं बुलढाणा, लोणार आणि परत तुमच्या गावाचं देखील नाव दिलं, गावाचं नाव. तर तुम्ही काय सांगसाल? गावाचं नाव सांगसाल कुठले आहे. मग सेम तेच आहे, इथं प्रश्न विचारला महात्मा गांधींनी आश्रम कुठे स्थापला. भलेही तुम्हाला जिल्हा दिला असो पण ती जिथे स्थापन केलं ते नाव दिलं आहे ना आपल्याला, तर त्यामुळे त्याचं उत्तर 30 देणार होते बघा. त्यामुळे हे उत्तर याचं सेवाग्राम आहे. आणि बघितलं आपण तर दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न कोणता आपला हा तो प्रश्न त्यांनी कॅन्सल करून टाकला बघा. डायरेक्ट क्वेश्चन कॅन्सल झाला आहे. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती, याचं उत्तर मी समजा हिंदी सांगितलं होतं की शक्यतोवर म्हटलं की आपल्याला की हिंदी उत्तर देऊ शकते, पण त्यांनी हा प्रश्न कॅन्सल करून टाकला आहे कारण की आपली राष्ट्रीय भाषा कोणती नाही सध्या. पण आपण एक हिंदी उत्तर दिलं होतं कारण की तिथं ऑप्शन बघून टिक करायचं होतं आपल्याला. मराठी करू शकत नव्हतो, उर्दू करू शकत नव्हतो आणि इंग्रजी समजा की तर हे होतं, पण आपल्याला हिंदी टिक करणं गरजेचं होतं, त्यामुळे हिंदी टिक केलं होतं. आता बघा, बरेच जण सांगत होते की आम्हाला 30 मार्क आहे म्हणजे 25. आता आपण एक पोल बी घेतलेला आहे बघा, इथं पोल घेतला आहे आपण, आपल्या चॅनलवर घेतला होता आपण, पण हा आपला ॲन्सर की याच्या आधीचा पोल आहे बघा. तर इथं बऱ्याच जणांनी जवळपास म्हणजे बघा 20% वगैरे मुलांनी हे केलं आहे की 25 ते 30च्या दरम्यान आहे बघा, म्हणजे 25-30 आणि 23 ते 25. आता तुम्हाला सांगतो हे 23 ते 25 जे आलेत ना, आता काही जण 23 असतील तर त्यांचा एक क्वेश्चन कॅन्सल झाला तर ती गेले असणार बघा 22पर्यंत. आणि जर जे 20वाले येतं तर त्यांनी जर ते वर्धा करायला असेल ते उत्तर बरोबर पकडाल ते गेले असणार 20मध्ये. मग त्यामुळे बघा, आता काही जण म्हणताय 26+ लागेल, 27+ लागेल. आता तुम्हाला सांगतो बघा याची एक कसं असणार आहे बघा. बघा आता काय माहिती का, मान्य असेल आता अजूनही काही एक क्वेश्चन कॅन्सल झाला त्याच्यामुळे 30 तर कोणी नसणार, 29वाले असू शकतात समजा. पण तुम्हाला सांगतो 29वाले कोण आहेत तर हे MPSCवाले आहेत. पकडून चला तुम्ही आता तुम्हाला सांगतो. आणि अजूनही सांगतो मी तुम्हाला, ज्यांनी 20+ मार्क आहेत तर त्यांनी चापल्य चाचणी आणि मुलाखतीची तयारी करून ठेवायची आहे. तुम्ही बाकीचा तुमचा अभ्यास चालू ठेवा, ती गोष्ट वेगळी, पण तुम्हाला सांगतो जी चाचणी आहे समजा मुलाखत वगैरे याची तयारी तुम्ही करणं चालू ठेवा. कारण का सांगतो, MPSCवाले आता बरेच माझेच मित्र आहे ज्यांनी पेपर दिला आहे, किती काही जणाला 26 मार्क आहे, काही जणाला 27 मार्क आहे आणि ते तुम्हाला सांगतो समोरच्या टेस्टला जाणारच नाहीत. काही जण असे भेटलेत मला. आता तुम्हाला सांगतो काय होईल माहिती का, भलेही तुमचे 20+ आहे, तुम्हाला पहिल्या फेरीत नाही बोलवतील, पण तुम्हाला सांगतो काहींनी जॉईन केलं, काही MPSCवाले बी जॉईन करणार, काही दुसऱ्या भरती तयारी करणार. पण तुम्हाला सांगतो याची वेटिंग लिस्ट जे चालणार आहे ही चालणार आहे 2 वर्ष बघा, 2 वर्ष वेटिंग लिस्ट चालणार आहे. त्यामुळे तुम्ही इथं अपेक्षा सोडायची नाही. आता पहिल्या याच्यात बोलवतील, काही जण जॉईन करतील, काही जण नाही करणार. ते काय करतील नंतर त्याच्या मार्कवाले बोलवतील. समजा तुम्ही पकडून घ्या आता काही जणांना आता 22+ बोलू शकतात, समजा पकडून घ्या 22+वाले बोलवले, तर हे समजा काही जण करतील जॉईन करतील, लगेच त्यांनी काही दिवसांनी दुसरी पोस्ट निघतील ते सोडून देतील बघा. नंतर काय करतील मागच्यांना बोलवतील. याची 2 वर्ष सांगितली बघा त्याला. पण मी तुम्हाला सांगतो आत्ताच सांगतो की ज्यांना 20-21+ आहेत, 20-21 पकडून चला तुम्ही, त्यांना आत्ताच बोलवणार आहेत. आता काही जण डायरेक्ट विचार म्हणतील आम्हाला 27 येतं, आम्हाला 28 येतं, आम्हाला 26 येतं. कमेंट करायला बरेच जण येतात. पण तुम्हाला सांगतो 20+ वाले जे मुलं आहेत खरंच त्यांना तुम्हाला सांगतो तुम्हाला बोलवू शकतात. अजूनही पकडून चाला तुम्ही. आता वेळेवर असं व्हायला नको की नंतर 15 दिवसांनी कट ऑफ लागला आणि तुम्हाला बोलवलं आणि तुमची चापल्य चाचणी झाली, मुलाखत झाली, कसे प्रश्न विचारतात काय विचारतात याची काही तयारीच नाही.
ही चुकी अजिबात करू नका तुम्ही. तुम्हाला सांगतो मुलाखतीची तयारी तुम्ही 100% करायला लागा, आत्ताच करायला लागा. जे 20+ आहेत त्यांनी मुलाखती बोलवतात न बोलवतात ते विषय वेगळा, पण तुम्ही मुलाखतीची तयारी करायला लागा. म्हणजे तुमचे समजा गुरुजी वगैरे कोण असते, गुरुजन वगैरे वगैरे त्यांना विचारा कशी मुलाखत वगैरे असणार, कशी असणार, किंवा तुमचे मित्र आधी लागले असतील शिपाई त्यांना विचारा बुवा कशी प्रोसेस आहे, चापल्य चाचणीमध्ये आपण काय काय चुका करायला नाही पाहिजे, कसं कसं तिथे वागणूक कशी पाहिजे आपली, आपला ड्रेस कोड कसा पाहिजे, आपण कसं बोलायला पाहिजे, ही त्यांना विचारून घ्या. म्हणजे कसं माहिती आहे का, या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल. असं नाही आता विचारून घेऊन द्या, समजा एखाद्याला आहे तर 25 मार्क बरं का, तुम्हाला सांगतो 25 पकडा किंवा 26 पकडा. आता चापल्य चाचणी काय करायला माहिती तो धूळ झटकायला गेला, फाईल आणायला गेला किंवा झाडून काढायला सांगितलं, दाटून तोंडाला हात लावायला, नाक हे करेल थोडं, 10 मार्क मी तुम्हाला सांगतो त्याला. बऱ्याच जणांना 2-2, 2.5 मार्क टाकले, पण आपण तरी पकडा त्याला टाकले समजा 5 मार्क. इकडं तुम्ही आहे बरं का, इथं तुम्ही 22 वाले समजा किंवा पकडा. आता चापल्य चाचणीला टाकले त्याला 5 मार्क. इंटरव्ह्यूला गेला तो जास्तच हुशारकी दाखवते. म्हणजे तुम्हाला सांगतो तिथे असं नाही की तुम्ही हुशार नसायला पाहिजे, हुशार असायलाच पाहिजे, पण अतिकमापेक्षा जास्त हुशार लागला. मी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी म्हणजे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये शिपाईचा फॉर्म टाकला. आमचा एक मित्र होता MPSC करणारा, तो इंग्लिशमध्ये बोलू लागला तिथं. तुम्हाला सांगतो तो म्हणे मला खूप सारे मार्क येणार, ॲक्च्युअलमध्ये त्याला फक्त 5 मार्क टाकले. मग आता विचार करा तुम्ही, याला समजा 5 टाकले, याचे झाले हे 10 आणि 25, विचार करा हे अडकला 35वर. आता तुम्ही इथं 22. आता तुम्ही चांगलं तिथं चापल्य चाचणीमध्ये एकदम व्यवस्थित झाडझूड तुम्हाला जे वर्क सांगतील ते तुम्ही एकदम व्यवस्थित केलं आहे, तुम्हाला इथं आले 8 मार्क बरं का. इंटरव्ह्यू तुम्ही चांगल्या प्रकारे दिला, एकदम व्यवस्थित वगैरे दिला. आता इथं पकडून घ्या, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये समजा आले 8 मार्क. हे तुमचे किती झाले 16, हे किती झाले 22, 8 आणि हे 3 38. मला सांगा हा राहिला 35वर आणि तुम्ही आले 38वर. कोणाला घेणार ते, कमी मार्क आलेला घेणार का 35वाल्याला? मग तुम्ही या गोष्टीचा विचार करा. तुम्हाला मी काय सांगतो माहिती आहे का, ते असं नाही करणार आहे की आता त्यांचा रेशो बघा किती येते. रेशो बऱ्याच जणांनी सांगितले 10, 15, कधी त्यांच्यानुसार ते रेशो कधी वाढतात, कधी 7चा करतात, कधी 10चा करतात, 15पर्यंत देखील त्यांनी रेशो केलेला आहे बरेच न्यायालयाने. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्ही आत्ताच त्या गोष्टीचा विचार करू नका. तुम्ही काय करा माहिती आहे का, तुमचं इंटरव्ह्यूची चापल्य चाचणीची तयारी तुमच्या लागलेल्या मित्रांना विचारा, तुमच्या गुरुजन वर्गाला विचारा, ते कशी प्रोसेस तुम्ही त्या तयारीत राहा. आत्ताच म्हणू नका, नाही तर पुढं सांगतात मला 27 मार्क आहे, मला 28 मार्क आहे. आणि काही फेकणारी भरपूर सापडतात बरं का आपल्या मार्केटमध्ये. अभ्यास करण्यामध्ये फेकणारी भरपूर आहेत. त्यामुळे मी सांगतो 20+ मार्कावाल्यांनी तयारी चालू ठेवायची आहे. तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा. मी म्हणतो अभ्यास बंद करू नका, लगे इकडे तयारी लावा. तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा आणि इकडे पण देखील तुम्ही म्हणजे इंटरव्ह्यूची वगैरे तयारी चालू ठेवा. बस तुम्हाला सांगतो मी, बाकी कोण काय सांगेल मला माहीत नाही. कोणी सिनियर असतील, कोणी लय मोठाले मास्तर असतील, ते तुम्हाला सांगतील नाही कट ऑफ 25 लागतोय आणि कट ऑफ 26 लागतोय. मी सध्या तरी सांगेल 20+ वाले जे येतं त्यांनी कोणतेही म्हणजे हे न करता, विचार न करता तुम्ही तयारी चालू ठेवा. बाकी 20+ वाल्यांना म्हणजे 22+ वाले आता ज्यांना जास्त मार्क आहेत ते मे बी कमेंटमध्ये येतील, काहीच्या काही बोलतील. पण ज्यांना कमी मार्क आहेत त्यांचा म्हणजे तुम्ही हे का करताय ना, त्यांना डिमोटिवेट का करताय? जर त्यांना बोलवलं नंतर इंटरव्ह्यू वगैरे व्यवस्थित नाही केला, मी सांगितलं हे गणित होऊ शकते. हे बघा पकडा तुम्ही. आणि बऱ्याच वेळी असं झालेलं आहे. हे माझ्या मित्राचा अनुभव, MPSC तयारी करण्याचा अनुभव आहे. मी सांगतो तुम्हाला, जिल्हा न्यायालयात त्याची ही कंडिशन झालेली आहे. मग त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही तयारीच्या मागे लागा. उगाच कोणाचं काय ऐकतंय, कोण काय सांगतंय. एखादा मास्तर लय मोठा आहे, त्याचे 200-250 फॉलोअर्स येतं, मिलिनियर्स आहे म्हणजे फॉलोअर्स आहेत त्याचे, तो लय मोठा 10-20 वर्षाचा अनुभव झाला. काही ऐकत बसू नका. तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा. तुमचे प्रश्न तुम्ही इंटरव्ह्यू कसं सामोरं जाणार, काय जाणार, हे जाणार ते करा तुम्ही. बाकी काही विचार करू नका. तुझं सेल्फ म्हणजे स्वतःला एक विनाकारण तुम्ही डिमोटिवेट करू नका. बाकी मी तुम्हाला सांगतो 20+ वाल्यांना ऑल द बेस्ट. 100% तुम्हाला बोलवणारच. आणि जे समोरच्या चाचणीत ठीकठाक मार्क घेणार आणि त्याचं सिलेक्शनवर मी आत्ताच सांगतोय. ज्याला आता 25 मार्क आहे, 26 मार्क आहे, तू जर तिथं गेला आणि तू जर तुझा अतिशहाणपणा दाखवला, हुशारी दाखवली तर तू तिथे कटणार 100%. हे फिक्स आहे. आणि जो मुलगा 20-22 वाला आहे तो मेहनतीने काम करणार, काळजीपूर्वक काम करणार, म्हणजे जास्त शहाणपणा न करता. आता ते काहींना असं वाटलं हे मास्तर कसा बोलतोय, म्हणजे कसा बोलतोय, शहाणपणा वगैरे शब्द कसे वापरतो. हे ठीकच आहे, मी तुम्हाला सांगतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, ही गोष्ट खूप खरीच आहे. खरी आहे म्हणजे खरी आहे. तुम्ही तिथं जा, प्रामाणिकपणे तुमचं काम जे दिलं आहे तुम्हाला ते करा. सिनियर लोकांनी ज्या आज्ञा दिल्या त्या आज्ञा पाळायच्या. म्हणजे भरपूर तिथं प्रश्न विचारतात. आता तुम्हाला मी सांगतो एकदा कट ऑफ लागल्याच्या नंतर मी तुम्हाला ते बी घेणार की इंटरव्ह्यूला कसं सामोरं जायचं, म्हणजे कसे क्वेश्चन विचारतात वगैरे ते बी घेणार. कारण की मी तर काय लय मोठा मास्तर नाही, मोठाले मास्तर तर भरीच्या काही प्रश्न सांगणार. पण मी तुम्हाला सांगतो जे माझे मित्र जाऊन आलेत, इंटरव्ह्यू देऊन आलेत,
ते चापल्ली चाचणीतून आलेत त्यांचे प्रश्न मी तुम्हाला काय काय विचारले, कसे विचारणार ते सांगणार तुम्हाला बघा. त्यामुळे तुम्हाला सांगतोय 20+ वाल्यांनी तयारीत राहा. जर तुम्हाला आधीच ते इंटरव्ह्यूचे वगैरे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही त्या मार्काचा विचार न करता देखील मी तुम्हाला ते व्हिडिओ उपलब्ध करून देतो बघा. म्हणजे कोणते प्रश्न विचारतात आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तुम्ही. मी तिथं देखील प्रश्न टाकतो म्हणजे कोणते प्रश्न विचारले, काय विचारले. पण मी तुम्हाला सांगतो डिमोटिवेट न होता तुम्ही 20+ वाल्यांनी समोरच्या तयारीत राहायचं. तुमचा अभ्यास चालू ठेवा पण तयारीत राहा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.